उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याश एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे बाळवंट बरवे नीट उत्तमा वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठाला 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 समचरण सरोजम सांद्रनिलंबुधाभं जगननिहित पानी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं पांडुरंगकारो प्रथमनमना पांडुरंगकारो प्रथमनमना करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा सारे तीर्थ धाम आपके चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में शरण शरण ये कनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला शरण शरण ये कनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला नका पाहू गुन्हा दोष दास पायांचा नका पाहू गुन्हा दोष दास पायांचा नका पाहू गुन्हा दोष झालो दास पायांचा नका पाहू गुन्हा दोष दास पायांचा नका पाहू गुन्हा दोष झालो दास
उपजवनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठाला विठाला विठ्ठल 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 सज्जना हो भगवान परमात्म्याची अगाध सत्ता सच्चिदानंद घनाची निर्विकल्प समाधी भाषा त्या समाधी भाषेमधील संतमय रत्नांच्या रसेंद्रियावरची वाग्देवी विराजमान झाली त्या वाग्देवीला स्मरून संतमय रत्नाने जे वाङ्मय निर्माण केलं जे वाङ्मय तयार केलं त्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे संत होऊन गेले आपली संत मानदे खूप मोठे त्यामधील जड जीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजवणारे वितराग संपन्न पंचम वेद निर्माते महाराष्ट्रभूषण देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराया यांचं अवघ्या 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या परिचयातील पाठातील गोड आणि चिंतनीय असा अंग आज आपण या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता निवडला विठाला विठाला अभंग हा जगद्गुरु तुकोबार यांचा आहे अभंग हा काला या प्रकरणामधील आहे आपण जगद्गुरु तुकोबार यांची गाथा जर पाहिली तर त्या गाथ्यामध्ये अनेक अशी प्रकरणं आहेत वेगळे संत प्रकरण असेल उपदेश प्रकरण असेल त्यामधील एक प्रकरण असं आहे की त्याला आपण काला प्रकरण असं म्हणतो तर अभंग काला या प्रकरणामधील आहे या ठिकाणी तुकोबाराय सांगतात हा काला खाण्याकरिता अरे उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात या ठिकाणी या मृत्यू लोकामध्ये जो काला केला जातो तो काला खाण्याकरिता आम्ही स्वतः जन्म घेऊन या मृत्यू लोकामध्ये जन्माला येऊ तुकोबारायांनी एक प्रश्न विचारला बाबांनो या ठिकाणी जर तुम्हाला कालाच खायचं असेल तर तो असणारा काला तुम्ही वैकुंठामध्ये करा ना तो साधारण असणारा काला खाण्याकरता या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला काय येण्याची अपेक्षा करताय काय इच्छा व्यक्त करताय कारण की मृत्यू लोकामध्ये जर जन्माला यायचं म्हटलं तर एवढं सोपं आहे का हो अजिबात नाही या मृत्यू लोकामध्ये मानव देह घेऊन जर जन्माला यायचं म्हटलं तर त्याच्या अगोदर 9 महिने 9 दिवस आपल्याला गर्भवासाचं दुःखही भोगावं लागतं मग ते दुःख सहन करून फक्त आणि फक्त काला खाण्याकरता या मृत्यू लोकामध्ये यायचं मग तो असणारा काला महाराज तुम्ही वरती करा तुकोबाराय सांगतात केला असता वरती परंतु वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे वैकुंठामध्ये काला करायला जमत नाही नवे त्या काल्याचं नाव सुद्धा आपण वैकुंठामध्ये काढू शकत नाही बरं ठीक आहे महाराज तो काला खाण्याकरता तुम्ही या मृत्यू लोकामध्ये येणार पण आम्हाला एक सांगा तो काला या मृत्यू लोकामध्ये केल्याच्या नंतर तो काला तुम्ही स्वतः एकटेच खाणार की दुसऱ्यांना देणार त्यावेळी तुकोबाराय सांगतात की आमचा वारकरी संप्रदाय जो आहे तो वारकरी संप्रदाय आपल पोटा संप्रदाय नाही तो असणारा काला केल्यानंतर तो असणारा काला आम्ही एकमेका देवमुखी आम्ही एकमेकाच्या मुखामध्ये प्रेमाने असणारा तो असणारा काला भरू ठीक आहे महाराज तो काला तुम्ही इतरांनाही देणार पण या मृत्यू लोकामध्ये तो काला तुम्ही करणार कुठं तर ते ठिकाण तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम जे ठिकाण बरवही आहे उत्तमही आहे आणि नीट सुद्धा आहे काही ठिकाणं उत्तम असतात परंतु बरे नसतात काही ठिकाणं बरे असतात परंतु पवित्र त्या ठिकाणी नसतात म्हणजे नीट नसतात जे ठिकाण उत्तमही असावं बरवही असावं पवित्रही असावं आणि नीटही असावं अशा ठिकाणी तुकोबाराय सांगतात आम्ही काला करणार विठाला 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 हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे ज्या निमित्ताने कीर्तन आहे तिथला अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे तर परात्पर परमेश्वर परमराज परमरसिक भक्त वांचल कल्पतरू भक्त वांचल दीनबंधू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं समस्त ग्रामस्थांच्या सतप्रयासानं चालत आलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आपला हा गेले आपण आज हा 10वा दिवस आहे महाराज गेले 9 दिवस आपण या भगवती मातेची उपासना करतो आराधना करतो म्हणजे चालू असलेला आपला हा शारदीय नवरात्र महोत्सव या ठिकाणी फार असणारं सुंदर वातावरण आहे महाराज परंतु खऱ्या अर्थाने जर विचार केला तर हा सुख सोहळा स्वर्गी नाही आपण स्वर्गामध्ये जरी गेलो पुरुष वर्ग सर्व आंधळेकर मंडळी आपण स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर म्हणजे देह ठेवला स्वर्ग आपल्याला प्राप्त झालं आणि तिथं गेल्याच्या नंतर आपण विचार केला जसा सप्ताह आपण आपल्या आंधळे वस्तीवर करत होतो जसे कीर्तन आंधळे वस्तीवर ठेवत होतो तसं कीर्तन आपल्याला स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर ऐकायचंय शक्य आहे का गोष्ट महाराज आपली इच्छा जरी असली ना तरी ऐकता येणार नाही याचं कारण असं आहे की ही जे हरी कीर्तन आहे
ते वैकुंठामध्ये स्वर्ग लोकामध्ये नाही महाराज. म्हणून तर स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देव मृत्युलोकी भावा जन्म मृत्युलोकी भावा जन्म मृत्युलोकी भावा जन्म मृत्युलोकी भावा जन्म स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा 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 मृत्युलोकी भावा जन्म मृत्युलोकी भावा जन्म मृत्युलोकी भावा जन्म मृत्युलोकी भावा अरे स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देव मृत्यूलोकी भावा जन्माम्मा. स्वर्गामधली अमर देवता या मृत्यूलोकामध्ये जन्म घेण्याची इच्छा व्यक्त करतात. का? कारण की हा जो सुख सोहळा आपल्याला या मृत्यूलोकामध्ये बघायला मिळतो महाराज, तो वैकुंठ लोकामध्ये स्वर्ग लोकामध्ये आपल्याला ऐकायला मिळत नाही, आपल्याला बघायला मिळत नाही महाराज. आपण फार भाग्यवान लोक आहोत. आपल्या आंधळेकर बस्ती असेल, या ठिकाणी जवखेडे खालसा असेल, कारण की आपल्या अनंत जन्मामधल्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर कुठेतरी भगवंताची भक्ती आपल्याला करायला मिळत असते. आणि खऱ्या अर्थाने आपली जी भूमी आहे, ही भूमी म्हणजे ज्या ठिकाणी मी उभी आहे, ही सिद्ध भूमी म्हणायला हरकत नाही महाराज. कारण की याच भूमीमध्ये म्हणजे या जागेवरती श्री संत भगवान बाबा, श्री संत वामन भाऊ, श्री संत नारायण महाराज या ठिकाणी कीर्तन करून गेले. म्हणजे संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने आणि पावन आणि पुनीत झालेली आपली असणारी ही काय आहे, भूमी आहे महाराज. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे खऱ्या अर्थाने तुमचं भाग्य आहे की त्यांच्या कुळामध्ये आज तुमचा जन्म झाला. असेच आपले असणारे जे पूर्वज आहेत, म्हणजे सर्व आंधळी परिवाराचे पूर्वज असणारे तुळाजी भाऊ आंधळे हयात ते नाहीत, म्हणजे तुमचे पूर्वज आहेत. तर या ठिकाणी आल्याच्या नंतर मला असं ऐकायलाही मिळालं की पूर्वीच्या काळामध्ये ते भगवंताची भक्ती करत होते आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या आईनीत सुद्धा त्यांचं नाव तसं ठेवलं म्हणायला हरकत नाही. भक्ती कुणाची करत होते ते तुळजा भवानी मातेची. आणि नाव काय आहे, तुळाजी आंधळे. अंतकरणापासून भगवती मातेची भक्ती, कारण की भगवती शिवाय म्हणजे या आदिशक्तीशिवाय भगवंत सुद्धा कसं आहे, अपूर्ण आहे. एकट्या भगवंताला किंमत नाही महाराज. एकटा भगवंत काही सुद्धा करू शकत नाही. म्हणजे भगवंताला सुद्धा आदिशक्तीची काय लागते, आवश्यकता लागते, गरज भासते. तर त्या आदिशक्तीचे त्या ठिकाणी भक्त होते. फक्त भक्तच नव्हते महाराज, भक्ती सुद्धा आपल्या अंतकरणामध्ये असते. परंतु ती असणारी भक्ती सिद्ध होण्याकरता आपल्याला शारीरिक कष्टसुद्धा घ्यावे लागतात, नव्हे नव्हे. जसे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आपण सर्व वारकरी आपण वारी कुठली करतो, आळंदी पंढरपूरची करतो. का? आपण भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे भक्त आहोत. तसं ते भगवती मातेची वारी करत होते. ते आपल्या गावामधून वारी करत असताना कुठपर्यंत जायचे, तुळजापूरपर्यंत जायचे. म्हणजे तुळजा भवानीची त्या ठिकाणी वारी करत होते. परंतु काही कालानंतर, आता माझ्यापेक्षा सर्वांना तुम्हाला जास्त माहिती आहे, काही कालावधी गेल्याच्या नंतर आता माणूस किती जरी चांगला असला, शरीर किती जरी स्वस्थ असलं, तरी काही कालावधी गेल्याच्या नंतर वृद्धत्व आपल्या शरीराला येत असतं. आणि एकदा वृद्धत्व आल्यानंतर आपल्या शरीरामधली शक्ती काय होते, कमी कमी होत जाते. आता हयात तरुण अवस्थामध्ये असताना तुमच्या अंगामध्ये जी शक्ती होती, जे सामर्थ्य होतं, ते आत्ता आहे का, नाही असं मी म्हणत नाही, आहे. परंतु काही अंशानं का होईना ती त्या ठिकाणी कमी कमी होत जात असते महाराज. कारण की हा सुद्धा विधीचा एक निसर्गाचा काय आहे, नियम आहे. त्या स्थितीमधून आपल्या प्रत्येकाला जायचं आहे. ज्यावेळेस त्या ठिकाणी वृद्धत्व प्राप्त झालं, पण माणसाचं शरीर जरी म्हातारं झालं तरी मन कधी म्हातारं होत नाही. शरीर वृद्धत्वाला प्राप्त झालं, परंतु तरी सुद्धा अंतकरणामध्ये तळमळ होती की माझी वारी होती भगवती मातेची. आता शरीर वृद्ध झालं, शरीर थकलं, मी या भगवती मातेची, तुळजा भवानी मातेची वारी करू शकत नाही. अंतकरणामध्ये खंत व्यक्त केली महाराज. परंतु ज्यावेळेस आपल्या भक्ताच्या अंतकरणामध्ये दुःख होत असतं ना, तर ती असणारी तळमळ, ती असणारी खंत भगवंताला खऱ्या अर्थाने कळते. आपण म्हणतो कळत नाही, पण आपला संबंध, आपला नाळ जर भगवंताशी जोडलेला असेल, भक्तिरूपाने भगवतीसोबत जर जोडला असेल, तर ती तळमळ भगवंताला, भगवती मातेला कळती महाराज. आणि हीच असणारी त्यांची तळमळ त्या भगवती मातेला कळाली. स्वप्नामध्ये त्यांनी दृष्टांत दिला, तुळाजी आता तुझं वय झालंय,
तुझे पाय आता थकले, तुझे डोळे थकले, तुझे हात थकले, आतापर्यंत तू माझी वारी केली, पण तू भक्ती सिद्ध केली. आता तुला जरी माझ्यापर्यंत येता येत नसलं ना तरी काळजी करू नको, तळमळ करू नको, नाराज राहू नको. मी स्वतः तुझ्याजवळ येईल. आता तुला माझ्याजवळ यायची गरज नाही. हे फार मोठे उपकार त्यांचे तुमच्यावरती आहेत महाराज. का? कारण की त्यांच्यामुळे ही भगवती माता आज आपल्या आंधळे वस्तीवरती आहे. हे उपकार कुणाचे जर असतील तर ती तुमच्या पूर्वजांच्या आहेत महाराज. मी अगोदरच सांगितलं की आपल्या अनंत जन्मामधल्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर कुठेतरी संत सेवा, भगवंताची सेवा त्या ठिकाणी आपल्याला घडत असते महाराज. आणि त्या ठिकाणी त्यांची भक्ती उदयाला आली असं म्हणायला हरकत नाही. भगवती मातेने स्वप्नामध्ये येऊन सांगितलं, दृष्टांत दिला की मी आता तुझ्या भेटीला येत आहे. त्याच्यानंतर साक्षात्कार सुद्धा झाला की किरईच्या झाडाच्या जवळ काही त्या ठिकाणी देवीच्या तांदळाचे अवशेष त्या ठिकाणी सापडले महाराज. म्हणजे पूर्वीच्या काळी तुमच्या पूर्वजांचं मंदिर ज्या ठिकाणी कीर्तन चालू आहे या ठिकाणी होतं, परंतु याच ठिकाणी असणारं जे हनुमान टाकळी गाव आहे, जिथं सुद्धा हनुमंतरायांचं सुंदर असं मंदिर आहे, ज्याची ख्याती खूप मोठी आहे महाराज. आपल्याही सर्वांना माहिती असेल की आपल्या हनुमान टाकळीचं जे हनुमान मंदिर आहे त्याची स्थापना कुणी केली? समर्थ रामदास स्वामींनी केली. हे खरं आहे, सत्य आहे महाराज. आजही ती असणारी परमात्मा हनुमंतराय आपल्या भक्तीला त्या ठिकाणी पावतात, परंतु अंतकरणापासून तेवढी भक्ती आपण त्यांची केली पाहिजे. त्या काळामधले हनुमान टाकीचे महंत होते माधव स्वामी. ते ज्यावेळेस आपल्या गावामध्ये येत असताना त्यांच्याही लक्षामध्ये आलं की जरी या ठिकाणी मंदिर असलं तरी त्या ठिकाणी त्यांनाही साक्षात्कार झाला की आत्ता आपण नवीन मंदिर जिथं बांधलं त्या ठिकाणी या ठिकाणी भगवती मातेचं मंदिर असलं पाहिजे. त्यांच्या सांगण्यावरून सुंदर असणारं मंदिर या ठिकाणी उभारण्यामध्ये आलेलं आहे. खऱ्या अर्थाने ही एक भगवती मातेची त्या ठिकाणी भक्ती खऱ्या अर्थाने आहे महाराज. ही जीवनामध्ये भगवती मातेची भक्ती खऱ्या अर्थाने अंतकरणापासून आपण केली पाहिजे. आपल्याही पूर्वजांनी ही भक्ती या ठिकाणी केलेली आहे आणि तीच भक्ती सिद्ध म्हणून आपण भगवती मातेचं नामचिंतन करावं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. तेव्हापासून आपण कार्यक्रम तर करतो महाराज, पण मला वाटतं जवळपास 1995 पासून या ठिकाणी हा जो सोहळा आहे म्हणजे आपल्या गावामधला हा मोठ्या प्रमाणे चांगल्या रीतीने म्हणजे आपल्याच गावातले जे काही मंडळी आहेत म्हणजे जे तरुण वर्ग आहेत ते काही कामानिमित्त मुंबईसारख्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी जाऊन या ठिकाणी सुद्धा ते आपल्या गावाला विसरले नाही. मग दसऱ्याच्या दिवशी प्रत्येक वर्षी म्हणजे 1995 सालीपासून आत्ता 2000 किती आहे ऐकते ना सगळी किती 2024पर्यंत आपण हा कार्यक्रम त्या ठिकाणी सातत्याने चालू ठेवला आणि नवे आज चालू वर्षी भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपला हा कार्यक्रम आहे. अखंड 9 दिवस भगवती मातेची आराधना केली. या ठिकाणी ह्या सर्व देवी स्वरूप असणाऱ्या हे बाल कीर्तनकार असतील, बाल मंडळी असतील, तुम्ही आळंदीवरून आम्हा सर्वांना या ठिकाणी बोलवलं महाराज. वास्तविकतः एवढ्या सर्व मुली आपल्या गावामध्ये वस्तीवरती सांभाळणं एवढी सोपी गोष्ट नाही. मी फक्त आपल्या गावचंच वर्णन करण्यासाठी उभी राहिली नाही महाराज, परंतु तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. खऱ्या अर्थाने ज्यांची कन्या आज माझ्याकडे शिकते जवळपास 3-4 कन्या आपल्या गावामधल्या आहेत, परंतु आमचं 9 दिवस वास्तव्य आदरणीय आमचे धर्मनाथ भाऊ वाघ असतील या ठिकाणी आपल्याच गावामधील ज्यांचं सहकार्य मुलींना राहण्यासाठी लाभलं, आदरणीय प्रदीप भाऊ आंधळी असतील, जगदीश भाऊ आंधळी असतील, दिलीप भाऊ आंधळी असतील, या ठिकाणी या सर्वांनी या ठिकाणी फार मोठं मोलाचं सहकार्य केलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपलं मंदिर ज्यावेळेस नव्हतं महाराज त्याच्या अगोदरपासून, कारण की सहकार्य जरी सर्वांचं असलं तर प्रतिष्ठित समोर कोणीतरी एखादा महत्त्वाचा व्यक्ती असावा लागतो. असं सहकार्य आपल्या सर्वांना लाभलं ते म्हणजे आपल्याच गावामधील आदरणीय महादेव भाऊ आंधळी असतील, ते समोर त्या ठिकाणी होते. सहकार्य आपल्या सर्व बस्तीचं असेल, परंतु पुढाकार त्यांनी घेतला आणि सुंदर असं या तुळजाभवानी मातेचं मंदिर, या भगवती मातेचं मंदिर आज आपल्या प्रांगणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपला हा सप्ताह चालला. अशी असणारे आपल्या टाकळीचे महंत रमेश आप्पा असतील, श्री संत भगवान बाबा, श्री संत वामन भाऊ, श्री संत नारायण महाराज असतील, यांच्या कृपा आशीर्वादाने हे सत्कार्य चाललं आहे. या ठिकाणी मी एक अशी मनोकामना या ठिकाणी करून जाईल. आता जे कार्य आपल्या हातून घडते, जो सप्ताह आपल्या हातून घडते महाराज, तर याच्या पुढे उत्तरोत्तर ही वाढत जावो आणि चंद्रसूर्य असेपर्यंत हा कार्यक्रम असाच त्या ठिकाणी चालत राहो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करते.
या ठिकाणी आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात या ठिकाणी करते. महाराज आता बरेच प्रतिष्ठित व्यक्ती मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय कांबळे सर आहेत. कांबळे सरांनी सुद्धा भव्य दिव्य असणारा आडगावमध्ये सप्ताह केला. बऱ्याच मुलींचे पालकही उपस्थित आहेत. परंतु या सर्वांचं वर्णन करत असताना आपलं कीर्तन पाठीमागे राहील. म्हणून सर्वप्रथम आपण भगवंताचं चिंतन करू. विठ्ठला 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 या संत महात्म्यांचा अधिकार जो आहे महाराज सामान्य नाही. तुकोबारा सांगतात की उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात. या ठिकाणी दही भाताचा काला खाण्याकरता आम्ही जन्माला येऊ. आता दही भाताचं काला खाण्याकरता जन्माला येणं हे येणं तुकोबारांना परवडणार आहे का हो? एखादा व्यवहार जर परवडत असेल माणसाला तरच माणसाने करावा. पुरुष वर्ग महिला वर्ग माझा एक प्रश्न असेल तुम्हाला. आवाज येतोय माझा? भाषा कळते माझी? कुठलाही व्यवहार असो तो जर परवडला तरच तो व्यवहार माणूस करत असतो. आता मी तुम्हाला या ठिकाणी आमंत्रण दिलं. आजच्या दिवशी कीर्तन संपल्याच्या नंतर तुम्ही सर्वांनी आळंदीला यायचं आमच्यासोबत. आळंदीला आल्याच्या नंतर मी सर्वांना त्या ठिकाणी जेवण देईल. येताल का आळंदीला? येताल आळंदीला? महिला वर्ग आळंदीला येणार तुम्ही? महाराज फक्त जेवणासाठी आळंदीला यायचं म्हणजे परवडत नाही. कारण की आळंदी जवळपास इथून किती किलोमीटर आहे? 150-200 किलोमीटर आळंदीचं अंतर आहे. तुमच्यासोबत आळंदीला यायचं, जेवण करायचं आणि माघारी यायचं, हा व्यवहार परवडत नाही. आता ऐका, मी असं सांगितलं कीर्तन संपल्याच्या नंतर माझ्यासोबत आळंदीलाच चला. कारण की जेवढ्या महिला आळंदीला आमच्यासोबत येतील आणि जेवढे पुरुषवर्ग आळंदीला येतील, महिलांसाठी प्रत्येकी महिलासाठी 2-2 तोळ्याची नथ दिली जाईल. इथं नाही, आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर. आणि पुरुष वर्गासाठी 4-4 तोळ्याचं लॉकेट दिलं जाईल सोन्याचं. बरं का? कशाचं? सोन्याचं. आता किती जण येणार? आता सगळे येणार महाराज. का? कारण की हा व्यवहार जो आहे हा परवडणारा व्यवहार आहे. आता दही भाताचा काला खाण्यासाठी वैकुंठावरून गर्भवासाचं दुःख सहन करून या मृत्यू लोकामध्ये फक्त काला खाण्यासाठी यायचं, हा व्यवहार संत महात्म्यांना परवडणारा आहे का? महाराज 9 दिवस 9 महिने आपण त्या आईच्या उदरामध्ये गर्भवासाचं दुःख सोसतो. मग हा व्यवहार परवडणार आहे का? तुकोबाराय म्हणतात की हे दुःख जरी आम्हाला सोसावं लागलं तर हे दुःख क्षणिक आहे. पण हे दुःख सोसल्याच्या नंतर जो मिळणारा काला आहे तो देवतांनाही दुर्लभ आहे. विठ्ठला 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 तो देवांनाही दुर्लभ असणारा काला या ठिकाणी आल्याच्या नंतर आम्हाला खायला मिळणार आहे महाराज. कारण की या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये येत असताना 3 वर्ग पडतात. लक्षपूर्वक ऐका. एकाला आणावं लागतं, एकाला यावंच लागतं आणि एक येत असतात. आणावं कुणाला लागतं बघा. ज्या वेळेस धर्माचा ह्यास झाला, अधर्माची वाढ झाली, त्या वेळेस आपली धरणी मातेला आपण आई म्हणतो, ज्या मातेला आई म्हणतो, ही धरणी मातेने गायीचं स्वरूप धारण करावं, धर्माने बैलाचं स्वरूप धारण करावं. संत महात्मे ऋषी मुनी सर्व जे त्रस्त झालेले आहेत त्यांनी भगवंताची आराधना करावी. भगवंता, या कलियुगामध्ये अधर्म वाढत चाललाय, धर्म हा लोप पावत चाललाय. भगवंता, आता तुम्हाला अवताराला यावं लागेल. आणि भगवंताने ती शपथही तशी घेतलेली आहे. अरे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची स्थापना करण्याकरता, अधर्माचा नाश करण्याकरता मी परमात्मा युगायुगामध्ये काय होईल? प्रगट होईल. ज्यावेळी संत महात्मे, साधू मुनी, धरणी माता, धर्म सर्वजण भगवंताकडे याचना करतात त्यावेळी भगवंत त्या ठिकाणी येत असतात. अरे आणि येला रूपाबळे आला असं म्हटलं का? नाही. आणि येला म्हणजे दुसऱ्याच्या सांगण्यावरून भगवंताला यावं लागतं. अरे आणि येला रूपाबळे करुणी खळे हरिदासी म्हणजे भगवंत हा स्वतःहून येत नाही, भगवंताला आणावं लागतं. एका वर्गाला यावंच लागतं. याच्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव आहोत. मला सांगा, आपली इच्छा जरी नसली की हा जन्म संपल्याच्या नंतर पुन्हा या मृत्यू लोकामध्ये आपल्याला जन्माला अजिबात यायचं नाही तर शक्य आहे का गोष्ट? नाही. कारण की मनुष्य जन्माला येतो महाराज, त्याचे 3 कारणं संत महात्मे सांगतात. किती कारणं? 3 कारणं. पहिलं कारण असं आहे, मागच्या जन्मामधलं पाप
हे पुढच्या जन्माला येण्यास कारण, मागच्या जन्मामधली वासना ही पुढच्या जन्माला येण्यास कारण, आणि पाठीमागच्या जन्मामधलं कर्म हे पुढच्या जन्माला येण्यास कारण. म्हणजे पाप कर्म वासना या 3 गोष्टी आपल्या शिल्लक राहिल्याच्या नंतर आपली इच्छा जरी नसली की या मृत्यूलोकामध्ये जन्म घ्यायचा नाही, तरी आपल्या इच्छेला किंमत नाही. आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्मानुसार त्या ठिकाणी जन्माला यावं लागतं महाराज. कारण की कर्म हे एवढं विचित्र आहे. कर्माने भगवंताच्या बापाला सुद्धा सोडलं. केले कर्म झाले त्याचे भोगाले, 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 केले कर्म झाले त्याचे भोगाले. उपादाने मेले आईस केसे, उपादाने मेले आईस केसे, हरिमुखी गाता हर परिचिता, 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 हर परिचिता, हर परिचिता. शांती ब्रह्मनाथ बाबा सांगतात, अरे केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती किंवा भोगतो न घडे संचिता वासोनी. रे करावे ते मनी समाधान. जसं कर्म जीवनामध्ये आपलं असेल तशी कर्मानुसार पुढची गती आपल्याला प्राप्त होते. तुम्ही म्हणाल ताई आपण केलेलं कर्म हे आपल्याला भोगावं लागतं, मग मागचा जन्म माहिती नाही, पुढचा जन्म कशाचं येणारं माहिती नाही, काय फरक पडतो चांगलं कर्म केलं किंवा वाईट कर्म केलं. कर्म हे भोगल्याशिवाय चुकत नाही. आम्ही सर्वसामान्य जीव आहोत. कर्म हे भगवंताच्या बापाला सुद्धा चुकलं नाही. संत तत्व सांगतात, ही कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण अक्षय पावला, वियोग घडला सीतादेवी, कर्मे मनमथ झाला सिराग. मला सांगा राजा दशरथाला किती मुलं होती? किती होती? 4 मुलं होती. परंतु अंतसमय एकही जवळ नव्हतं. कारण की राम लक्ष्मण जे आहेत म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण भैया हे कुठं होते? 14 वर्षाच्या वनवासामध्ये त्या ठिकाणी होते. आणि भरत शत्रुघ्न हे कुठे होते? मामाच्या घरी होते. महाराज कर्म हे त्यांनाही चुकलं नाही. अरे 4 पुत्र राजा दशरथा आणि अंतसमयी एकही नव्हता. शेवटच्या क्षणी एकही पुत्र जवळ नव्हता. याच्या पाठीमागे त्यांचं तसं काय होतं? कर्म होतं. आपण म्हणू की कर्म हे चुकत असेल, परंतु कर्म हे भोगल्याशिवाय चुकत नाही. मरतं ते माणसाचं शरीर महाराज, माणसाचा आत्मा हा कधी मरत नाही. स्वतः भगवंत सांगतात, अरे नैनम चिंतंती शस्त्रानी नैनम दहती पावकहा. विश्वामध्ये कुठलं असं शस्त्र नाही की ते शस्त्र आपल्या आत्म्याला कापू शकतं. कुठलं पाणी असं नाही ते पाणी आपल्या आत्म्याला बुडू शकतं. आणि कुठला अग्नी असा नाही की तो असणारा अग्नी आपल्या आत्म्याला जाळू शकतो. आत्मा हा भगवंताचा काय आहे? अंश आहे. आत्मा हा कधीच मरत नाही. मग आपण केलेलं चांगलं वाईट कर्म हे वज्रलेपासारखं त्या आत्म्याला काय असतं? चिकटलेलं असतं. ते कर्म आपल्याला या जन्मामध्ये जर नाही आपण भोगलं तर पुढच्या जन्मामध्ये भोगावं लागेल. नाही पुढच्या जन्मामध्ये भोगलं त्याच्या पुढच्या जन्मामध्ये भोगावं लागेल. पण ते भोगल्याशिवाय चुकणार नाही. कर्म हे फिरून 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 हे आपल्यापर्यंत येत असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. कर्म फिरून फिरून आपल्यापर्यंत कसं येतं बघा. एका कंपनीचा बॉस होता. लक्ष माझ्याकडे असू द्या महिला वर्ग. पाठीमागं महिला येणार जाणार हे त्यांचं चालूच राहणार आहे. तुमचं इकडं असू द्या. एका कंपनीचा बॉस होता. आता विनाकारण त्याला काहीतरी कुठल्या तरी गोष्टीचं टेन्शन आलं, चिडचिड झाली, काय करावं काही सुचत नव्हतं. त्याचा मॅनेजर त्याच्या समोर उभा होता. कर्म फिरतं कसं बघा.
त्यांनी रागाच्या भरामध्ये आपला राग शांत व्हावा म्हणून विनाकारण आपल्या समोर असलेल्या मॅनेजरच्या ताडकन तोंडात मारली महाराज. आता याला वाईट वाटलं. बरं आता बॉसला काहीतरी उलट बोलावं तर आपल्या नोकरीचा प्रश्न आहे, पोटा पाण्याचा प्रश्न आहे. आपण लहान मंडळी आहोत, आपण आपल्या बॉसला काही बोलू शकत नाही. का मारलं असं म्हणायची सुद्धा त्याची हिंमत नव्हती महाराज, कारण की त्याच्या हाताखाली काम करायचं. मग राग त्याला सुद्धा आला, परंतु त्याने राग आपल्या आतमध्ये ठेवला. राग आतमध्ये गेला, घरी गेला. आता घरी पत्नी स्वयंपाक करत होती. महिला वर्ग, पत्नीचा स्वयंपाक चालू होता. बायकोला म्हटलं अगं मला पाणी आण. बायकोने ग्लास भरला पाण्याचा, हातामध्ये नेऊन दिला. पाणी स्वच्छ होतं, फिल्टरचं पाणी होतं महाराज. ग्लास हातामध्ये घेतला, ग्लासमध्ये डोकावलं, पाणी स्वच्छ होतं. पण मनामध्ये राग होता. कुणाचा? आपल्या कंपनीच्या बॉसचा. मनामध्ये राग होता, पाणी स्वच्छ होतं तरी सुद्धा आपल्या हातामधला ग्लास तसा फेकून दिला. म्हटलं असं पाणी देतात का, ही किती घाण पाणी आहे असं म्हणून त्याने समोर उभे राहिलेल्या बायकोच्या ताड दिशे तोंडामध्ये मारली. मला सांगा इथे बायकोची काही चुकी आहे का? काय झालं, कशाचं राग आहे माझ्यावरती काढतात, काही तिला कळलं नाही महाराज. पण आता पती हा परमेश्वर असतो. जरी आपली चुकी नसली तरी सुद्धा नवऱ्याच्या समोर कसं बसावं लागतं? महिला मंडळ, कसं बसावं लागतं? शांत राहावं लागतं. राहता का तुम्ही शांत? हां राहता. नाही राहत ना? ताई म्हणतात नाही राहत. चांगली गोष्ट आहे. मला सांगा जरी आपली चुकी नसली तरी शांत राहावं लागतं महाराज. बरं मला सांगा राग येत नाही का आपल्याला? राग येत नाही का? एवढा भयंकर राग येतो महाराज की काय करावं काही नाही. पण पती हा परमेश्वर असल्यामुळे राग आपण तसा गटागटा घेतो, शांत राहतो. पण आता तो राग कुणावर तरी निघला पाहिजे. राग आपण किती वेळ आतमध्ये ठेवणार महाराज? पती बाहेर निघून गेल्याच्या नंतर ती आई म्हणजे ती पत्नी स्वयंपाक करत होती. पुन्हा ती स्वयंपाकाला लागली. तिचा मोठा 12 वर्षाचा मुलगा पळत पळत बाहेरून खेळून घरी आला आणि आईला म्हणला आई मला भूक लागली, आई मला पटकन जेवायला दे. आता स्वयंपाक सगळा झाला होता, फक्त ताटच जेवायला वाढायचं होतं. ती म्हणली का रे आता सकाळचे 8:30 वाजले आणि एवढ्या लवकर स्वयंपाक, एवढ्या लवकर तुला जेवायला पाहिजे? तिने ताट दिशी त्या लेकराच्या तोंडामध्ये मारली. मला सांगा त्याची काही चुकी होती का? त्याची चुकी काहीच नव्हती. पण हिच्या आतमध्ये राग आता किती वेळ दाबून ठेवावा म्हणून तिने आपला राग कुणावरती काढला? मोठ्या मुलावरती काढला महाराज. आता त्याला असं वाटलं आई म्हणजे ही कोण असते? आई म्हणजे भगवंताचं स्वरूप असतं, आई हे देवाचं स्वरूप असतं. आता आपल्या आईला आपण पाठीमागे उलट बोलू नये आणि उलट बोलूही शकत नाही, ते पाप ठरलं जाईल. आईला काही बोलू शकत नाही. आता हे जरी 12 वर्षाचं लेकरू असलं, मला सांगा त्याला आईचा राग आला नाही का? मला सगळ्यात जास्त राग लहान लेकराला तर राग खूप लवकर येतो, त्याला आईचा राग आला. पण आता आपण आईला उलट बोलू शकत नाही. मग हा राग किती वेळ आतमध्ये ठेवणार? त्याचा लहान भाऊ होता 4-5 वर्षाचा, ते आपलं बाहेर खेळत होतं. हा बाहेर गेला, म्हटला इकडे. तो म्हटला आलो दादा मला थोडंसं खेळू दे. म्हटलं तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुला मी घरामध्ये बोलवलं. ताड ते पोरगं बाहेर गेलं महाराज 12 वर्षाचं आणि 5 वर्षाचं खेळणाऱ्या लेकराच्या ताडकन तोंडात मारली. आता कशामुळं मारली हे ते लेकराला कळतंय का? अरे 5 वर्षाचं छोटंसं लेकरू ते बघायला लागलं मोठ्या भावाच्या तोंडाकडं. पण आता मोठा भाऊ आहे आपल्यापेक्षा, मग त्याला तरी आपण कसं मागं बोलावं? मोठ्या भावाला आपण हाणू शकत नाही, मारू शकत नाही. आईजवळ आपण गारहाणा करू शकतो, पण आई घराच्या कामामध्ये व्यस्त होती. ते छोटं असणारं 5 वर्षाचं लेकरू त्याला सुद्धा भयंकर राग आला महाराज, एवढा राग आला. पण त्या रागाच्या भरामध्ये त्याने आपल्या भावाला नाही मारलं. ते तसंच बाहेर गेलं. बाहेर एक कुत्रं बसलेलं होतं. कुत्रं माहिती आहे सगळ्यांना किती पायाचं असतं? 4 पायाचं कुत्रं बसलेलं होतं. आता कुत्र्याचे सुद्धा काही मनी नाही, धनी नाही. कुत्रं आपलं निवांत डोळे लावून त्या रस्त्यावरती बसलं होतं आणि बसल्याच्या नंतर हे 5 वर्षाचं लेकरू रागाने बाहेर गेलं आणि रागाने रडता त्याने जोरात कुत्र्याच्या शेपटीवर पाय दिला. आता राग कुत्र्याला सुद्धा आला महाराज. कुत्रं शांत बसलं असेल का? कुत्रं शांत बसलं नाही. पण कुत्र्याने त्या छोट्या बाळाला काहीच केलं नाही, कारण की पाठीमागून शेपटीवरती पाय दिला. मागं त्याने पाहिलंच नाही. समोरून एक व्यक्ती चालला होता महाराज. समोरून चाललेल्या व्यक्तीला ती असणारं कुत्रं जोरात धावला आणि त्या व्यक्तीला चावलं. पण योगाने तो कुत्रा ज्या व्यक्तीला चावला महाराज, तो असणारा व्यक्ती म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून कोण होता? त्या कंपनीचा बॉस होता. कोण होता? कंपनीचा बॉस होता. म्हणजे कंपनीच्या बॉसने मॅनेजरच्या तोंडामध्ये मारली. मॅनेजरने बायकोला मारलं, बायकोने मोठ्या मुलाला मारलं, मोठ्या मुलाने बारक्याला मारलं, बारक्याने कुत्रीच्या शेपटीवर पाय दिला. ते कुत्रं त्या कंपनीच्या बॉसला चावला. म्हणजे फिरून कर्म कुठं आलं? तिथपर्यंतलाही व्यावहारिक दृष्टांत झाला महाराज. म्हणून आपण चांगलं वाईट कर्म जे करतो ना, फिरून ते आपल्यापर्यंत येत असतं. ते कर्म भोगल्याशिवाय चुकत नाही. जैसे जाचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर.
जैसे जाचे कर्मा तैसे फल देतो रे ईश्वरा 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 अरे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वरा. जसं कर्म जीवनामध्ये आपलं असेल ते तसं फळ आपल्याला भोगावं लागतं. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपलं कर्म जर पाठीमागे शिल्लक असेल, आपली वासना जर पाठीमागे शिल्लक असेल आणि पाप जर आपलं शिल्लक असेल तर आपल्याला ते असणारं भोगावं लागतं. तरी वासना कुणाची शिल्लक होती? ज्याने भगवंताच्या चिंतनाकरिता आपल्या राज्याचा त्याग केला, ऐश्वर्य संपन्न होता, संपूर्ण राज्याचा त्याग केला, पत्नीचा मुलांचा सर्वांचा त्याग केला, भगवंताचं नामचिंतन करण्याकरिता अरण्यामध्ये निघून गेला. एक हरणाचं पाडसे जवळ आलं. महाराज नवी नवी त्या पाडसाच्या जवळ हा गेला आणि अंतसमयी त्या पाडसाचा ध्यास लागला. हरिण हरिण करता करता त्या ठिकाणी शेवटचा श्वास घेतला. त्याचा परिणाम असा झाला की जड भरत राजा हरिणी गर्भे गेला, घाला तो घातला वासनेने. याला कारण काय ठरली? वासना ठरली महाराज. तसं पाप कर्म वासना तीन गोष्टी शिल्लक असल्या इच्छा नसताना या मृत्यूलोकामध्ये जन्माला यावं लागतं. म्हणजे भगवंताला आणावं लागतं, आपल्याला यावंच लागतं. परंतु संत महात्म्यांचं असं नाही महाराज. संत महात्म्यांना आणावं लागत नाही. संत महात्मे हे स्वतःच्या इच्छेने या ठिकाणी येत असतात. आपण खरं मूळ जर पाहिलं तर संत महात्मे कुठं असतात हो? अरे आम्ही वैकुंठवासी, अरे आलो याचे कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग. हे संत महात्मे वैकुंठामधून आपल्याला बघत असतात. ज्यावेळेस आपले विचार तळागाळापर्यंत जाऊन पोहोचले, आपण भगवंताचं नामचिंतन करत नाही महाराज, आपण भगवंताची भक्ती करत नाही, अशा वेळी संत महात्म्यांना आपला कळवळा येतो आणि कळवळा आल्याच्या नंतर ते त्या ठिकाणी आपल्या हितासाठी या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण होतात. अरे येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. आज आपण प्रत्येक जण काळाच्या ओघामध्ये चाललो, काळाच्या ओघामध्ये जात असताना एक ना एक दिवस आपला कधी शेवट होईल महाराज हे आपण सांगू शकत नाही. जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत भगवंताचं नामचिंतन आपण अंतःकरणापासून केलं पाहिजे. हा जो परमार्थ आहे महाराज, हा संत महात्म्यांनी आपल्याला शिकवला नव्हे संत महात्म्यांनी दाखवून दिला. परंतु ऐका, संत महात्मे कुणाच्या घरी अवतीर्ण होतात? संत महात्मे कुणाच्याही घरी अवतीर्ण होत नाहीत महाराज. संत महात्मे हे संत महात्म्यांच्याच घरी काय होत असतात? अवतीर्ण होतात. संत महात्मे आपल्या घरी अवतीर्ण व्हावे, आपल्या पोटी संतांनी जन्म घ्यावा अशी जर इच्छा असेल, सज्जनाने आपल्या पोटी जन्म घ्यावा अशी जर इच्छा असेल तर अगोदर आपण तेवढं असणारं पावित्र्य, आपण तेवढं असणारं चारित्र्य त्या ठिकाणी जीवनामध्ये सांभाळावं लागतं महाराज. त्याच वेळी त्या ठिकाणी संत महात्मे, संत महापुरुष जे आहेत ते त्या ठिकाणी आपल्या घरी जन्माला येत असतात. आपल्या सर्वांना ज्ञात असेल आणि सर्वांना माहिती आहे, श्री संत भगवान बाबा तुमच्या आमच्या उद्धारासाठी या मृत्यूलोकामध्ये काय झाले महाराज? अवतीर्ण झाले. हे संत महात्मे जे आहेत हे स्वतःच्या इच्छेने येत असतात, परंतु अगोदर आई वडिलांची सुद्धा त्या ठिकाणी इच्छा तशी असावी लागते. ज्यावेळेस श्री संत भगवान बाबांच्या मातोश्री असणाऱ्या कौतुकाबाई ह्या आपल्या गावामध्ये, त्यांचं गाव होतं घाट सावरगाव, आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्या गावामध्ये भावार्थ रामायणासारखा ग्रंथ लावलेला होता. आता रामायणामधला एकही प्रसंग असा नाही, लहान थोराशी रामायण आपल्या तोंडपाठ असतं. लहान थोरं म्हणजे लहान मुलं आणि वृद्धापर्यंत रामायणामधला प्रत्येक प्रसंग सर्वांना माहिती आहे. भावार्थ रामायण त्या ठिकाणी ऐकण्यासाठी जायच्या, तल्लीन होऊन ऐकायचे. घरी आल्याच्या नंतर त्याच रामायणाचं काय करायच्या? चिंतन करायच्या. पण एक दिवस असा त्यांच्या जीवनामध्ये आला, रामायण ऐकत असताना ज्यावेळेस हनुमंतरायांचं नाव, हनुमंतरायांचं श्रेष्ठत्व त्यांनी आपल्या कानांनी ऐकलं. अरे किती भगवंताची भक्ती केली हनुमंतरायाने. साक्षात प्रभू रामचंद्रांना, सीता मातेंना आपल्या हृदयामध्ये साठवलं. एवढी सोपी गोष्ट होती का हो? अरे हृदयबंदी खाणं केला. आता विठ्ठल कोंडीला तशी स्थिती झाली होती. अरे साठविला हरी जी ही हृदय मंदिरी, त्याची सरली येर झार झाला सफल व्यापार. हनुमंतरायांचं जे शुरत्व, धीरत्व आणि भक्ती त्या ठिकाणी ऐकली महाराज, आणि मनामध्ये उत्कंठा निर्माण झाली की माझ्या पोटी सुद्धा हनुमंतरायासारखा वीर सुपुत्र, वीर मुलगा, भगवंताची भक्ती करणारा मुलगा माझ्या पोटी सुद्धा जन्माला यायला पाहिजे. पावित्र्य तेवढं होतं. चारित्र्य संपन्न महिला भगिनी असल्या कारणाने त्या ठिकाणी भगवंत आपल्या अंतःकरणामधले तळमळ ही ओळखतो महाराज. परंतु कधी
मी अगोदर सांगितलं तेवढी पात्रता अगोदर आपल्या अंगी यायला हवी. त्यावेळी भगवंत आपल्या अंतकरणामधली गोष्ट ओळखतो. मनामध्ये तळमळ त्या ठिकाणी चालू आहे की या ठिकाणी हनुमंतरायासारखा वीर सुपुत्र माझ्यासुद्धा माझ्या कुळामध्ये माझ्या कुशीमध्ये माझ्या पोटी जन्माला यायला पाहिजे. संध्याकाळी घरी यायला चिंतन केलं आणि निवांत झोपल्या महाराज. परंतु झोपल्याच्या नंतर त्यांना एक स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये कुणीतरी वीर असणारा पुरुष आला. आपल्या हातामध्ये एक फळ आहे. ते फळ त्या ठिकाणी कौतुका मातेच्या हातावरती ठेवलं आणि सांगितलं हे फळ भक्षण करा. तुला वीर असणाऱ्या भगवंताच्या भक्ताच असणाऱ्या सुपुत्राची प्राप्ती होईल. ते फळ आपल्या हातावरती घेतलं. ते फळ ग्रहण केलं. कुठं ग्रहण केलं? स्वप्नामध्ये ग्रहण केलं महाराज. स्वप्नामध्ये ते फळ खाऊन घेतलं तरी स्वप्नामध्ये भगवंताचं चिंतन चालू आहे. तेवढ्यावरती पतीने दरवाजावरती त्या ठिकाणी थाप टाकली. म्हणजे त्यांच्या पतीचं नाव होतं तुबाजी सानप. दरवाजावरती थाप टाकली. जाग्या झाल्या, डचकल्या. दरवाजा उघडला. पती आतमध्ये आले. समोर बसले. सांगितलं स्वामी अहो मला असं स्वप्न पडलं की कुणीतरी वीर पुरुष आला. माझ्या हातावरती एक फळ ठेवलं आणि सांगितलं हे फळ तू खा. तुला भगवंताचा भक्त असणारा मुलगा प्राप्त होईल. त्यांनी सांगितलं अगं तू रोज रामायण ऐकायला जातीस ना. रोज रामायण ऐकायला जाते. रोज घरी आल्याच्या नंतर चिंतन करते. त्याच्यामुळे झोपल्यानंतर तुला स्वप्न पडलं असेल. दिलं असेल कुणी स्वप्नामध्ये फळ. बरं खाल्ले ना फळ तू. मग आता शांत राहा. भगवंताचं नामचिंतन कर. दिवसामागून दिवस गेले महाराज. बरोबर 9 महिने 9 दिवस त्या ठिकाणी झाले. 9 दिवस 9 महिने भरले आणि श्री संत भगवान बाबांनी त्यांच्या पोटी पुत्र रूपाने त्या ठिकाणी काय झाले प्रगट झाले. म्हणजे अवताराला आले महाराज. अवताराला आल्याच्या नंतर सुद्धा त्यांचं नाव काय ठेवलं होतं माहिती असायला पाहिजे महाराज. तुम्हाला नाव काय ठेवलं? आबाजी नाव त्यांचं ठेवलं होतं महाराज. नंतर त्यांना संत महात्म्याने किंवा संत उपमा ही भगवान बाबा ही पडली. परंतु ज्यावेळेस हळूहळू मोठे होत गेले भगवंताची भक्ती त्यांनी कधी सोडली नाही. मला सांगा संत महात्मे कुणाच्याही घरी अवतार घेत नाहीत. ते पवित्र ते कुळ पावन तो देश जेथी हरीचे दास जन्म घेती. पवित्र कुळामध्ये त्या ठिकाणी भगवंताचे भक्त जन्म घेत असतात. एवढे अधिकार संपन्न झाले महाराज की पैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचणं सोपं असेल महाराज. परंतु त्या ठिकाणी पाण्यावरती बसून ज्ञानेश्वरी वाचली. हा एक फार मोठा असणारा चमत्कार आहे. हे जे आहे महाराज हे फक्त संत महात्म्यांच्या जीवनामध्ये हा चमत्कार घडू शकतो. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर श्री संत वामनभाऊ महाराजांचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर त्यांची असणारी मातोश्री म्हणजे राईबाई त्यांना अपत्य जन्माला घातल्याच्या नंतर बाळंतपणाचा आजार जडला. आजारी पडल्या. बरोबर 29व्या दिवशी त्या ठिकाणी त्यांचा अंत झाला. म्हणजे त्यांचा काय झाला मृत्यू झाला. मला सांगा 29 दिवसाचं लेकरू काय कळतं त्याला? जागे येत ना तुम्ही? 29 दिवसाचं लेकरू काय काही कळत नाही त्याला. अरे आत्ता नव्हे तर जगामध्ये आले काय करणार आहे. अजून त्याला आपली स्वतःची आई सुद्धा नीट कळत नाहीये. ते नुकतंच जन्माला आलेलं बाळ 29 दिवसाची असणारे श्री संत वामनभाऊ आणि 29व्या दिवशी ज्यावेळेस त्या ठिकाणी मातोश्रीचा अंत झाला म्हणजे त्यांच्या आईचा त्या ठिकाणी मृत्यू झाला महाराज. त्यांच्या जीवनामध्ये पहिला चमत्कार असा घडला की 70 वर्षाची असणारी त्यांची आजी 70 वर्षाच्या महिलेला पाना फुटला आणि 70 वर्षाच्या आजीचं दूध श्री संत वामनभाऊ पेले महाराज. म्हणजे हा दैवी चमत्कार फक्त संत महात्म्यांच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळतो. ही एवढी सर्वसामान्य गोष्ट नाही. त्यांचं बघून का बरं काही चमत्कार केले त्यांनी. ते ज्या मार्गाने गेले त्यांनी जशी भक्ती केली महाराज तर आपणही तशी भक्ती करावी म्हणून हा मार्ग त्यांनी अवलंबला. त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा आळंदी पंढरपूरची वारी केली. आज पंढरपूरमध्ये मोठे मोठे मठ आहेत. आळंदीमध्ये श्री संत भगवान बाबांचा श्री संत वामनभाऊ महाराजांचं मोठे मोठे मठ मोठे मोठे आश्रम आहेत महाराज. नारायण महाराजांचा आश्रम त्या ठिकाणी आहे. आमच्या पाठीमागच आहे. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य की आश्रमाचं मोठे पण सांगत नाही पण कशी भक्ती केली की आपण ज्या मार्गाने गेलो आपल्या पाठीमागे आपला समाज सुद्धा आपल्या पाठीमागे त्याच भक्ती मार्गाने चालावा. गहिनीनाथ गडावरून पंढरपूरपर्यंत त्यांची पायदिंडी असायची. कुणाची? श्री संत वामनभाऊ महाराजांची. पायदिंडी जात असताना एक दिवस एका गावामध्ये गेले. ते गावसुद्धा तुम्हाला माहिती असेल की नागरगोजे. काय त्या गावाचं नाव माझ्या लक्षात नाही आता. त्या ठिकाणी त्या गावामध्ये गेले महाराजां. संध्याकाळचा मुक्काम होता. संध्याकाळचा मुक्काम त्या ठिकाणी होता. संध्याकाळी सर्व वारकऱ्यांना जेव घालायचं होतं पण मिरच्या नव्हत्या. आजही तो इतिहास आहे.
त्या ठिकाणी मिरच्या नव्हत्या श्री संत वामन भाऊंनी. आता त्या गावामध्ये मिरच्याचं पीक निघायचं महाराज. वामन भाऊंनी सांगितलं की दिंडी जेऊ घालायची, सर्व वारकरी जेऊ घालायचे, मग आम्हाला थोड्या मिरच्या पाहिजेत. गावकऱ्यांनी काय म्हणावं, काय म्हणावं? गावकऱ्यांनी म्हटले महाराज आम्ही मिरच्याचं पीक आमच्या शेतामध्ये घेतो, पण ते पीक तुमच्यासाठी घेत नाही. तुम्हा वारकऱ्यांना मिरच्या देण्यासाठी ते पीक आम्ही घेत नाहीत, आमच्यासाठी मिरच्या पिकवतो. महाराज म्हटले ठीक आहे, नाही द्यायच्या ना मिरच्या, देऊ नका. सहज मुखामधून महाराज एक शब्द निघून गेला की मला देऊ नका मिरच्या, पण तुम्हाला सुद्धा आता मिरच्या खायला मिळणार नाहीत आजपर्यंत. आता तुम्ही चौकशी करून बघा, नाहीतर तुम्ही जाऊन या त्या ठिकाणी. त्या गावामध्ये जर गेले ना महाराज, आजही मिरचीची झाडं महाराज डोके एवढाले होतात, कमरे एवढाले होतात, फुलं येतात आणि असं वाटतं आता एवढ्या भरगच्च मिरच्या लागणार, एवढ्या मिरच्या लागणार, परंतु एकही मिरची त्या झाडाला येत नाही. हा दैवी चमत्कार म्हणायला हरकत नाही महाराज. मला सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की संत महात्म्यांनी, साधू पुरुषांनी, संत महात्म्याने तुम्हा आम्हाला धर्म शिकवला, तुम्हा आम्हाला परमार्थाचा मार्ग शिकवला. बरं काही काहींना असंही वाटत असेल की सहज मुखामधून शब्द निघून गेला ना, आजपर्यंत त्या गावामध्ये मिरच्या चालल्या नाही, हे त्यांनी योग्य केलं नाही. बरं का शिकवलं महाराज? ज्यावेळेस एखादी भगवंताचे भक्त, आता दिंडी येणं म्हणजे पंढरपूरला जाणं चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? ऐकते ना तुम्ही? धर्मकार्य आहे महाराज. आपण किती जरी संपत्ती कमवत असलो, आपण जर महिन्याला 1 लाख रुपये जर कमवत असाल ना महाराज, तर 25 जाऊ देऊ, किमान 5,000 रुपये तरी आपण त्या ठिकाणी दानधर्म आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे, कारण की सात्विक कार्य आहे. पंढरपूरच्या दिंडीला त्या ठिकाणी नाही म्हटलंय म्हणजे हे असणारं गावचे आहे, ते परमार्थ करण्याच्या लायकीचं नाही. किमान अशी आदल घडल्याच्या नंतर तरी ते भगवंताची काय करतील? भक्ती करतील महाराज. म्हणजे सहज बोलणे हित उपदेश करुणी सयास शिकविती, म्हणजे असा परमार्थ त्या ठिकाणी जगाला शिकवला. संतही स्वतःच्या इच्छेने या मृत्यूलोकामध्ये येत असतात. तसंच तुकोबाराय सांगतात या ठिकाणी आम्हाला सुद्धा, म्हणजे संत महात्म्या मृत्यूलोकामध्ये कशी येत असतात बघा, स्वतःच्या इच्छेने येतात. संत महात्म्यांची इच्छा झाली की या मृत्यूलोकामध्ये जावं, आणि खरी अर्थाने त्या मृत्यूलोकामध्ये आले. कशा करता आले तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. कशा करता येतात? अरे उपजवून या पुढाती येऊ, काला खाऊ दही भात. या ठिकाणी आम्ही जन्माला येऊ आणि का असा प्रश्न विचारल्याच्या नंतर सांगतात की काला खाऊ दही भात. दही भाताचं काला खाण्याकरता आम्ही या ठिकाणी मृत्यूलोकामध्ये जन्माला येऊ. मी सुरुवातीलाही सांगितलं, मृत्यूलोकामध्ये जन्माला यायचं म्हणजे 9 दिवस 9 महिने गर्भवासाचं दुःख हे जीवाला सहन करावं लागतं. बरं त्या ठिकाणी किती दुःख असतं तुकोबाराय वर्णन करतात. अरे काय सांगू, गर्भीच्या यातना, मांस मल मूत्र जाणं, या ठिकाणी अतिशय चांगली अवस्था असते का? नाही महाराज. अरे विष्टालेप चहूकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवतीचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. मग एवढ्या त्या घाणेरड्या ठिकाणी आईच्या उदरामध्ये त्या जीवाला राहावं लागतं. मग एवढं मोठं दुःख सहन करून महाराज तुम्ही फक्त काला खाण्यासाठी या मृत्यूलोकामध्ये येणार? मग हा व्यवहार तुम्हाला परवडणार आहे का? परंतु
त्यावेळी तुकोबाराय सांगतात, हे गर्भवासाचं दुःख जरी मोठं वाटत असलं तरी हे दुःख सहन केल्याच्या नंतर अपार असणाऱ्या सुखाची त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर आम्हाला काय होणार आहे, प्राप्ती त्या ठिकाणी होणार आहे। मग त्या ठिकाणी हे दुःख आम्ही सहजपणे त्या ठिकाणी काय हो पचवू महाराज। आता या ठिकाणी सुद्धा 4 वर्ग पडतात, लक्षपूर्वक ऐका, किती वर्ग पडतात, 4 वर्ग। जर मोठं असणारं सुख असेल किंवा छोटं असणारं सुख असेल, छोटं सुख जीवनामध्ये प्राप्त झालं, परंतु छोट्या सुखानंतर जर मोठं सुख आपल्याला मिळालं तर मोठ्या सुखामधून छोटं सुख हे वजा होत असतं। म्हणजे कधी कधी सुखातून सुख वजा होतं, कधी कधी दुःखातून दुःख वजा होतं, कधी दुःखातून सुख वजा होतं, तर सुखातून दुःख वजा होत असतं महाराज। एका माता भगिनीचा एकुलता एक मुलगा, आता छोट्या दुःखामधून किंवा मोठ्या दुःखामधून छोटं असणारं दुःख वजा कसं होतं बघा। एका माता भगिनीचा तरुणाबांड मुलगा, 22 वर्षाचा मुलगा ॲक्सिडेंटमध्ये मारला, म्हणजे त्या ठिकाणी गतप्राण झाला महाराज। आज आपणही बघतो हल्लीच्या काळामध्ये सुद्धा असंख्य असणारे भयानक अपघात होतात, तर अपघातामध्ये मरणाऱ्यांची संख्या जर आपण पाहिली महाराज तर वय 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष, 45च्या आतमधले असतात महाराज। म्हणजे अतिशय तरुण वयामध्ये त्यांना जावं लागतं। तरणा बांड पोरगा, एक 22 वर्षाचा तरणा बांड लेकरू, एकुलतं एक लेकरूच्या वेळेस मरण पावलं महाराज। विश्वामध्ये कुठलंच दुःख एवढं मोठं नाही। मला सांगा, महिला वर्ग, आई वडील जिवंत आहेत, आई वडील जिवंत असताना आई वडिलांच्या डोळ्यासमोर जर 25 वर्षाचा लेकराचा अंत होत असेल तर याच्यापेक्षा मोठं दुःख त्या आईच्या जीवनामध्ये दुसरं कुठलं आहे नाही महाराज। याच्यापेक्षा मोठं असणारं दुःखच नाहीये। ते तरुण बांड लेकरू गेल्याच्या नंतर 10 दिवस झाले, त्याचा 10वा झाला, 13वा झाला, महिना झाला, वर्ष श्राद्ध झालं महाराज, तरी सुद्धा ती असणारी माता माऊली, ती आई आपल्या घरामधून बाहेर निघत नाही। वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 4 वर्ष झाले महाराज, 5 वर्ष झाले, पण त्या असणाऱ्या माता माऊलीने आपल्या घराचा उंबरठा बाहेर ओलांडला नाही का? माझा जगण्याचा आधार गेला, माझी म्हातारपणाची काठी गेली, कुणाच्या तोंडाकडे पाहून मी जगावं? काय अर्थ आहे माझ्या जीवनामध्ये? घराच्या बाहेर निघली नाही, आजूबाजूच्या महिला मंडळी यायच्या, पाहुणे मंडळी यायची, अगं किती दिवस तू दुःख धरून बसणार आहे? या दुःखामधून बाहेर पडावं लागेल, या दुःखामधून बाहेर निघावं लागेल। तिने सांगावं नाही, या दुःखामधून मी विसरू कसं माझ्या लेकराला? रे 9 महिने 9 दिवस मी त्याला पोटामध्ये वाढवलं, माझ्या पोटचा गोळा गेला, जगण्याचा आधार गेला, विसरणं शक्य नाही। माता माऊली घराच्या बाहेर पडत नाही महाराज। 6 वर्ष झाले, त्या आईला शेजारचं घर सुद्धा त्या ठिकाणी माहिती नाही, घराच्या बाहेर निघाले नाही। एक दिवस एक पाहुणी लांबच्या गावावरून त्या ठिकाणी आली, तिच्या जवळ बसली, सांगितलं, बाई अगं 6 वर्ष झाले तुझा मुलगा जाऊन, अजून किती दिवस दुःख धरून बसते? तिने सांगितलं, नाही विसरू शकत हो। तिने सांगितलं, अगं विसरू नको, परंतु माझी कथा ऐक, मला सांग तुला आई वडील आहेत का? तिने सांगितलं, हो ग, माझी आई जिवंत आहे, वडील जिवंत आहेत, मला सासू सासरे आहेत, मला 4 बहिणी आहेत, मला भाऊ आहे, माझा सर्व परिवार सर्वजण सुरक्षित आहेत का? पण एकुलता एक माझा काळजाचा तुकडा गेला, हे दुःख काय कमी आहे का मला? सगळे आहेत। तिने सांगितलं, तुला सगळे आहेत ना, मग आता माझं ऐक, तुला मी समोर तुझ्या ठणठणीत दिसते, धडधाकट दिसते ना, अगं त्या ठिकाणी बालाजी नावाचा देव आहे, त्या बालाजीला त्या ठिकाणी जात असताना आमचं संपूर्ण कुटुंब गेलं। त्या कुटुंबामध्ये माझे पती होते, माझे 2 मुलं होते, माझ्या 2 मुली आहेत, माझ्या मुलींचेही लग्न झाले होते ग, माझे जावई सोबत होते, छोटे छोटे मुलं सोबत होते, मी फक्त आजारी असल्यामुळं मी एकटी घरी राहिले। त्या ठिकाणी संपूर्ण कुटुंब गेलं, आणि कुटुंब गेल्याच्या नंतर बालाजीच्या जवळ गेलं आणि अपघात झाला। अगं तुझा फक्त एक मुलगा गेला ग, माझं अख्खं कुटुंब संपलंय, सर्व कुटुंब त्या ठिकाणी संपलं, तरी सुद्धा मी तुझ्या समोर ठणठणीत आज उभी आहे। अगं दुःख पाठीमागं टाकावं लागतं, दुःख जरी पाठीभर असलं तरी दुःख विसरावं लागतं ग, कारण की गेलेला व्यक्ती कधी परत पाठीमागं येत नाही। आणि तू जर अशी रडत बसशील ना तर तुझ्या त्या लेकराच्या आत्म्याला त्रास होईल ग। ज्यावेळेस तिने समोरच्या बाईचं दुःख ऐकलं, माझा एकुलता एक मुलगा गेला, पण हिचं अख्खं कुटुंब गेलं, हिच्या मुली गेल्या, हिचे मुलं गेले, जावई गेले, आईवडील गेले, कोणीसुद्धा शिल्लक राहिलं नाही, तरीसुद्धा ही आज मला भेटायला आली, म्हणजे माझ्या दुःखापेक्षा कितीतरी पटीने हिचं दुःख काय आहे, मोठं आहे। मग हिचं दुःख मोठं आहे हे ज्यावेळेस जाणवलं महाराज, म्हणजे या मोठ्या दुःखामधून छोटं असणारं दुःख काय झालं, वजा झालं।
त्याच प्रकारे तुकोबाराय सांगतात, गर्भवासाचं दुःख किती जरी मोठं असलं तरी या गर्भवासाचं दुःख सहन केल्यानंतर पुढे आम्हाला त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती होणार आहे. सुखरूप असणारा काला जीवनामध्ये आम्हाला खायला मिळणार आहे. मग हा व्यवहार निश्चित स्वरूपाने परवडणारा आहे. विठाला विठाला म्हणजे ठीक आहे महाराज, फक्त दही आणि भाताचा काला खाण्याकरता या ठिकाणी तुम्ही या मृत्यूलोकामध्ये आलात का? आता काला हा शब्द आपण उच्चारला, काला हा शब्द उच्चारल्याच्या नंतर काला आपण कशाचा करतो? आपल्या डोळ्यासमोर फक्त दोन गोष्टी येतात, काय? दही आणि लाही. दहीचा आणि लाहीचा आपण काय करतो? काला करतो. परंतु संत महात्मे सांगतात फक्त दह्याचं आणि लाहीचं काला नाही महाराज. या ठिकाणी जीवाचं आणि शिवाचं ऐक्य होणं म्हणजे खऱ्या अर्थाने काय होणं आहे? काला होणं आहे. त्या जीवाचं आणि शिवाचं, जो जीव आपल्या आतमध्ये आहे आणि शिव म्हणजे तो परमात्मा, परमात्म्याचं आणि आपल्या आतमधल्या जीवाचं ज्यावेळेस ऐक्य रूप झालं, मिलन झालं, तर त्यावेळेस खऱ्या अर्थाने काय झाला? तो काला झाला. किंवा भगवंताचा अरे हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिले साधने, म्हणजे भगवंताचं नाम जे आपण घेतो आणि आपल्या अंतकरणामधली एकरूप भक्ती झाली की तो सुद्धा काय झाला? काला. त्या ठिकाणी म्हणजे भगवंताच्या हरिनामाचा काला, दही लाहीचा काला आणि जीव शिवाचं ऐक्य तो असणारा काला या मृत्यूलोकामध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी खायला आम्हाला मिळणार आहे. म्हणून संत महात्मे सांगतात की उपजवून या प्रती येऊ काला खाऊ दही भात. तुकोबारायांना सांगितलं, हो करायचंय काला, खायचंय काला, काय या मृत्यूलोकामध्ये येता? वैकुंठामध्येच खाना. त्यांनी सांगितलं नाही हो, अरे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठामध्ये काला काला असा म्हणता सुद्धा येत नाही. काला फक्त या मृत्यूलोकामध्येच त्या ठिकाणी केला जातो महाराज. बरं, आज आपण काल्याचं कीर्तन का करतोय? आज ही काल्याची कीर्तन रूपी सेवा म्हणजे आपली कितवी सेवा आहे? 10वी सेवा आहे. आज दशहरा सुद्धा आहे. गेले 9 दिवस आपल्या गावामध्ये कीर्तनं चालू आहेत. परंतु आजचं कीर्तन हे महत्त्वाचं का आहे याचं कारण सांगून जायला, जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत सप्ताह परिपूर्ण होत नाही. आता आपण तुळजाभवानीचं मंदिर बांधलं, सगळ्यात अगोदर पाया बांधला. पाया बांधल्याच्या नंतर भिंतीसुद्धा उभ्या केल्या. भिंती उभ्या केल्या, स्लॅब पडला, स्लॅबमध्ये मूर्ती भगवती मातेची आपण बसवली, सुंदर असणारा त्या ठिकाणी कलर दिला, म्हणजे मंदिर परिपूर्ण झालं का हो? मला सांगा काय राहिलं मग? अरे पाया बांधला, भिंती बांधल्या, कलर दिला, मंदिर सुंदर दिसतंय, निसर्गरम्य वातावरण आहे, तरी सुद्धा मंदिराची पूर्णता झाली नाही. मग मंदिर पूर्णत्वाला कधी जातं? ज्यावेळी त्या मंदिरावरती काय बसवलं जातं? कळस बसवल्या जातो. कळस बसवल्याच्या नंतर जशी मंदिराची परिपूर्णता होते महाराज, तसंच आपल्या सप्ताहाची परिपूर्णता जर व्हायची असेल तर काल्याचं कीर्तन हे करावं लागतं. नाहीतर असे रात्रीचे किती जरी कीर्तन केले तरी सप्ताह परिपूर्ण होत नाही महाराज. म्हणजे आजचं कीर्तन जे आहे ते परिपूर्णतेचं कीर्तन आहे. विठाला 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 म्हणजे गंगा सिंधूसी प्रवेशू. जोपर्यंत गंगा निघाल्याच्या नंतर, गंगेचा उगम झाल्याच्या नंतर ती जोपर्यंत महासागराला जाऊन मिळत नाही तोपर्यंत तिचं ध्येय त्या ठिकाणी पूर्ण होत नाही. तसं आपण काला करतो. काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाला परिपूर्णता नाही महाराज. म्हटले वैकुंठामध्ये काला करता येत नाही. या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर काला तुम्ही एकटेच खाणार की दुसऱ्याला देणार? तुकोबारायांनी सांगितलं, आमचा संप्रदाय एकलपोट्या नाही, आम्ही तो काला एकमेकाला देऊ. अभंगाचं 3रं चरण. हो एकमेका देऊ, एकमेका देऊ, एकमेका देऊ.
एका देव मुखी सुखे घालो हुंबरी. आम्ही तो काला एकमेकाच्या मुखामध्ये घालो. ठीक आहे महाराज, तो काला तुम्ही एकमेकाला वाटणार हे 100% ठीक आहे, पण तो असणारा काला या मृत्यूलोकामध्ये तुम्ही करणार कुठं? तर ठिकाण सांगतात ते म्हणजे वाळवंट. अरे ज्या पद्धतीने आता आपण सर्वजण शेतकरी वर्ग आहोत, आपल्या शेतामध्ये पीक आहे, कापूस असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, काय असेल ते असेल. मला सांगा, वाळवंटामध्ये जर आपण बाजरी पेरली, वाळवंटामध्ये जर बाजरी पेरली, आता तुम्ही म्हणताई वाळवंट आपल्याकडे नाही, आमच्याकडे काळी आई आहे, काळी जमीन आहे, वाळूमध्ये तुम्ही धान्य टाकून बघा, खडखडीत त्या ठिकाणी वाळू पाहिजे. किती दिवस पाणी दिल्याच्या नंतर ते धान्य उगवेल? हां, उगवेल? नाही उगणार महाराज. मग वाळवंटच का काला करण्याकरता निवडलं? याचं कारण आहे, अरे बीज भाजूनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही, अशी संतांची अवस्था झाली. ज्या ठिकाणी पाप कर्म वासना कुठल्याही पद्धतीची शिल्लक राहिली नाही, आपल्या अंतकरणामधले षड विकार नाहीसे झाले. म्हणजे जिथं नवीन्याने अहंकार उत्पन्न होणार नाही, जिथं काहीच जन्म घेणार नाही भगवंताची भक्ती सोडून, ज्यावेळेस आपलं अंतकरणाचं वाळवंट होईल ना महाराज, म्हणजे इतरत्र सर्व विकार आपल्या अंतकरणामधले निघून जातील, अंतकरणाचं वाळवंट होईल. तर त्याच अंतकरण रूपी वाळवंटामध्ये आपल्याला भगवंताच्या नामाचं काय करायचा? काला करायचा. म्हणजे ती असणारं ठिकाण बरवही पाहिजे, उत्तमही पाहिजे आणि नीटही पाहिजे. अभंगाचं शेवटचं चरण. तू का म्हणे वाळवंट, 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 तू का म्हणे वाळवंट.
जगण्याचा पाया चालण्याचे वारा जगण्याचा पाया अरे अरे माणसा तू येडे का गुलारा अरे अरे माणसा तू येडे का गुलारा देवा पुढे माणूस मला बाजूला देवा पुढे माणूस मला बाजूला देवा पुढे माणूस मला बाजूला
तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तमा. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण सर्वजण अगोदर वारकरी भजन घेऊ. महिला वर्ग पुरुष वर्ग आजूबाजूला बसलेले, मागं बसलेले, पुढं बसलेले, जेवढ्यापर्यंत आवाज जातोय त्या सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करायचे सरळ. एखादा खाली ठेवताल तर तुळजाभवानी माता बघून गेले बरं का. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,